महाराष्ट्र मंडळी, तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आता आपली पोलीस भरती आलेली आहे, तर पोलीस भरतीसाठी फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला कोणते कोणते कागदपत्र लागतात ते तुमच्याकडे या ठिकाणी असलं पाहिजे. सर्वात महत्वाची गोष्ट, पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे तुमचं आधार कार्ड आणि पासपोर्ट साईज फोटो असलं पाहिजे. जे तुमचं आधार कार्ड आहे एखाद्या तरी मोबाईल नंबरला लिंक असलं पाहिजे, तो आपल्या पप्पाचा असो किंवा आपला असो. झालं. त्याच्यानंतर आपण आपल्या शैक्षणिक कागदपत्रांबद्दल, जर शैक्षणिक कागदपत्रांबद्दल जर आपण या ठिकाणी बोलायला गेलो तर त्यामध्ये तुमचं 10वी 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट, जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्याचं बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट झालं. त्याच्यानंतर येऊया आपण आपल्या जात प्रमाणपत्राकडे. तुमच्याकडे तुमची जी काही जात असेल त्याचं तुमच्याकडे ते कास्ट सर्टिफिकेट असलं पाहिजे. झालं. त्याच्यानंतर तुमच्याकडे तुमचा रहिवासी दाखला असला पाहिजे, नॅशनॅलिटी असली पाहिजे. आणि त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट, तुमच्याकडे तुमचं नॉन क्रिमिनल असलं पाहिजे. आणि महत्वाची गोष्ट, तुम्ही तुमच्या नॉन क्रिमिनलची काही तारीख असेल ती बघून घ्या. तुमचं नॉन क्रिमिनल जे काही एक्सपायर आहे हे 2026च्या नंतर झालं पाहिजे. ओके. त्याच्या आतलं 25चं चालणार नाही, 24चं चालणार नाही, 26च्या नंतर ते एक्सपायरीची डेट ठेवायला पाहिजे. झालं. त्याच्यानंतर आपण जर बाकीच्या गोष्टी पाहायला गेलो, त्यानंतर तुम्हाला जन्माचा दाखला लागेल, त्यानंतर शाळा सोडण्याचा दाखला लागेल. हा महत्वाची गोष्ट, जर तुमच्याकडे जर शाळा सोडण्याचा दाखला नसेल तर तुम्ही शाळेमधून बोनाफाईड घेऊन बोनाफाईड सुद्धा त्या ठिकाणी दाखवू शकतात. बोनाफाईडचा अर्थ असा होतो की मी शाळेला ऍडमिशन घेतलेलं आहे आणि माझा जो काही दाखला आहे तो शाळेमध्ये जमा आहे, असं त्या बोनाफाईडचा अर्थ होतो. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट शेवटी येतात ते 2 डॉक्युमेंट, ते म्हणजे असे की MSCIT आणि कास्ट व्हॅलिडिटी. ह्या गोष्टी तुमच्याकडे आता नसल्या तर तुम्ही नंतर सुद्धा त्या ठिकाणी ते देऊ शकतात. आणि महत्वाची गोष्ट जे काही नॉन क्रिमिनल आहे हे फक्त 3 कॅटेगरीना नाही लागत, ते म्हणजे SC ST आणि ओपन, ह्या 3 कॅटेगरीना लागत नाही. बाकीच्या ऑदर सर्व कॅटेगरीना लागत. तुमची ओबीसी NTC NT BNT जेवढ्या कॅटेगरी सर्वांना ते लागत असतं. महत्वाची गोष्ट, स्वराज अकॅडमी असेल जॉईन करून घ्या. अशीच माहिती आपण त्या ठिकाणी रोज देत असतो. जय महाराष्ट्र.